तर इकडे मुंबईकरांना मात्र हुडहुडी भरली आहे। मुंबईत तापमानाचा जो पारा आहे तो घसरतच चाललाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर मुंबईत हा पारा आहे तो घसरतच चाललाय, मुंबईकरांची हुडहुडी वाढलेली आहे, काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, निश्चितच गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेले मुंबईकर सध्या कुठेतरी एक थंडीचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून उकाडा हा मोठ्या प्रमाणात वाढला होता, मात्र उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत, खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झालेली आहे। 2 अंकी जे तापमान नोंदवलं जात होतं ते कुठेतरी 1 अंकी असं नोंदवलं जात आहे। मुंबईमध्ये सुद्धा, मुंबईमध्ये कुलाबा असेल, बांद्रा असेल, सांताक्रूझ असेल, उपनगरामध्ये सुद्धा आता थंडीची चाहूल लागलेली आहे। अनेक शहरांमध्ये शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र मुंबईकरांना कुठेतरी हा थंडीचा दिलासा असला तरी एकीकडे यामुळे होणारे आजार सुद्धा वाढताना पाहायला मिळतात, प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे थंडीचा आस्वाद घेताना मुंबईकरांनी आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या दिवसा थंडी आणि दुपारी ऊन असं काहीच परिस्थिती, असं काहीच जो परिणाम आहे तो मुंबईकरांवरती होताना पाहायला मिळतोय। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।